नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात महिला ठार। शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात महिला लालबी कलबुर्गी राहणार संगमनगर तारदाळ यांचा मृत्यू झालाय। या अपघातात 10 जण जखमी झालेत। यामध्ये जकिया मलिक कलबुर्गी वय वर्ष 8, जैबा मलिक कलबुर्गी वय वर्ष 6, असलम पैगंबर मुजावर वय वर्ष 8, अहमद अली उमर मुजावर वय वर्ष 6 या 4 बालकांसह माजिया फारूक सौदागर वय वर्ष 16, स्वालिया फारूक सौदागर वय वर्ष 14, आयशा उमय मुजावर वय वर्ष 28, आलिशा पैगंबर मुजावर वय वर्ष 13, हुसेन बी सत्तार संधी वय वर्ष 40 आदी जखमी आहेत। दुपारी अपघात झालाय। पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात पाठवला। घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली होती। यावेळी मृतदेह व जखमींना पाहून अनेकांनी आक्रोश केला। तारदाळ येथील संधी कुटुंबीय नांदणे येथील नातेवाईकांकडे जात होतं। नाईक निंबाळकर सेवा सोसायटी समोरील ओढ्याजवळ मोटरचालकाचा क्रमांक MH12 EM 7422 ताबा दुसऱ्या वाहनाला चुकवताना सुटला। त्यामुळे गाडी 3 ते 4 पलटी मारत रस्त्याकडेला उघडीमध्ये पडली। आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। लालबी कलबुर्गी यांचा पाय व हात मोडल्यामुळे रक्तस्राव अधिक झाला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर 4 महिलांच्या डोक्याला, हाताला, पायाला, कमरेला मोठी दुखापत झाली आहे। यामध्ये 5 मुलंही जखमी झाली आहेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।